श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले सुंदोपसुंदाचे उपाख्यान पुढे वाचायला सुरुवात करूया. नारद म्हणाला, जगातला तो उग्र उत्पात आणि ती क्रूर कत्तल पाहिल्यावर सर्व देवर्षी सिद्ध आणि महर्षी कमालीचे खिन्न झाले. त्या साऱ्यांनी आपल्या क्रोधावर मात केली असली, मनावर ताबा ठेवला असला आणि इंद्रियावर विजय मिळवला असला तरी त्यांना तो घोर अनर्थ पाहावेना आणि सर्व त्रिभुवनाच्या करुणेने व्याकुळ होऊन ते पितामह ब्रह्मदेवाच्या भवनात गेले. तेथे गेल्यावर देवांच्या, सिद्धांच्या आणि ब्रह्मर्षींच्या परिवारात बसलेला पितामह ब्रह्मदेव त्यांना दिसला. पितामहाच्या सन्निध देवदेवेश्वर महादेव, अग्नी, वायू, चंद्र आणि सूर्य, इंद्र, परतत्वाचा उपदेश करणारे थोर ऋषीवर्य, वैखानस म्हणजे आश्रमवासी तपस्वी, वालखिल्य, वानप्रस्थ, केवळ सूर्यकिरणावर गुजराण करू पाहणारे व्रतधारी ऋषी, अनादी ऋषी, स्थिरचित्त ऋषी आणि तेजाने तळपणारे ऋषी असे सर्व प्रकारचे ऋषी गेले. पितामहाकडे गेल्यावर त्या दीनवाण्या ऋषींनी सुंदोपसुंदांनी जगात चालविलेला सारा विचित्र विध्वंस त्याला सद्यंत कथन केला. लोकांच्या सर्वस्वाचे त्यांनी कसे अपहरण केले आणि ज्या क्रमाने ते केले ते सर्व त्या ऋषींनी पितामहाला समग्र सांगितले. सर्व निवेदन करून झाल्यावर त्या साऱ्या देवगणांनी आणि ऋषीवर्यांनी सुंदोपसुंदांच्या बाबतीत काहीतरी उपाययोजना अगदी तातडीने केली पाहिजे असे पितामहाला आग्रहपूर्वक पुन्हा पुन्हा सांगितले. त्या सर्वांचे बोलणे शांतपणे ऐकून घेतल्यावर यापुढे नेमके काय करणे आवश्यक आहे याविषयी पितामहाने थोडा वेळ विचार केला आणि सुंदोपसुंदांचा वध करण्याचा निश्चय करून त्याने लगेच विश्वकर्म्याला म्हणजे देवांच्या शिल्पकाराला बोलावून घेतले. विश्वकर्मा येताच पितामहाने त्याच्याकडे पाहिले आणि जिच्या मागे कोणीही लागावे अशी प्रकृष्ट सौंदर्याने मुसमुसणारी एक प्रमदा निर्माण कर अशी त्याने विश्वकर्म्याला आज्ञा केली. पितामहाची आज्ञा ऐकल्यावर विश्वकर्म्याने त्याला अभिवादन केले आणि त्याच्या आज्ञेचा नम्रपणाने स्वीकार केला. नंतर पुन्हा पुन्हा अगदी एकाग्रतेने चिंतन करून त्याने एक दिव्य कमनीय कामिनी निर्माण केली. त्रिभुवनातील यच्चयावत स्थावर जंगम वस्तूंच्या ठायी जे जे सौंदर्य त्या सर्वज्ञ शिल्पकार विश्वकर्म्याला प्रतीत झाले ते त्याने प्रयत्नाअंती मिळवून आणले. अगणित अद्भुत रत्ने त्याने तिच्या अवयवामध्ये जडवली आणि अशा प्रकारे राजस रत्नांच्या राशीमधून त्याने देवगणांप्रमाणे दिव्य दीप्तीने दिपणारी एक लावण्यवती ललना निर्माण केली. ती ललना विश्वकर्म्याने अपार परिश्रम घेऊनच निर्माण केली असल्यामुळे त्रैलोक्यातील सर्व सुंदर स्त्रियांमध्ये रूपसंपदेच्या बाबतीत ती अनुकलनीय ठरली. रुचिर गुण रूपसंपदेमुळे तिच्या कोणत्याही अवयवात अणुमात्र उणीव नव्हती आणि पाहणाऱ्याची दृष्टी खिळून राहणार नाही असा एकही अवयव तिच्या शरीरात नव्हता. जिच्या अंगप्रत्यंगातून सौंदर्य ओसंडत होते अशी ती मत्तकाशिनी उत्तमांगा प्रमदा पाहताच इच्छेप्रमाणे रूप धारण करणारी प्रत्यक्ष लक्ष्मीच हिचे रूप धारण करून आली आहे असे कोणालाही वाटले असते. त्या मत्तलोचना कामिनीने साऱ्या जगाचे नेत्र वेधून घेतले आणि त्यांची मने भारून टाकली. सर्व सुंदर आणि उत्कृष्ट वस्तूंमध्ये सौंदर्याचा तीळ अंश घेऊन विश्वकर्म्याने ती निर्माण केली. म्हणून पितामहाने तिला तिलोत्तमा असे तिचे अगदी सार्थ नाव ठेवले. त्या तिलोत्तमेने पितामह ब्रह्मदेवाला नमस्कार केला
आणि हात जोडून ती म्हणाली, जगदीश्वरा, जे कार्य करण्यासाठी माझी निर्मिती झाली आहे ते माझ्यावर सोपवलेले कार्य कोणते? पितामह म्हणाला, तिलोत्तमे, तू सुंद आणि उपसुंद या असुरांकडे जा आणि कोणालाही वेड लावणाऱ्या या रूपाने तू त्या दोघांना भुरळ घाल. तुझी रूपसंपदा अलौकिक असल्यामुळे तुला पाहता क्षणीच त्यांच्यामध्ये परस्पर वितुष्ट येईल अशी व्यवस्था तू कर. नारद म्हणाला, जशी आपली आज्ञा, असे तिलोत्तमा पितामहाला म्हणाली. तिने त्याला अभिवादन केले आणि त्या ठिकाणी जमलेल्या देवांना तिने प्रदक्षिणा घातली. विष्णू पितामहाच्या समोरच बसला होता. पितामहाच्या उजवीकडे महेश्वर शंकर बसला होता. देव उत्तरेकडे तोंड करून बसले होते आणि ऋषी जेथे जागा मिळेल तिथे बसले होते. त्या सर्व देवसंघाभोवती तिलोत्तमा प्रदक्षिणा घालू लागली असता फक्त भगवान शंकर आणि इंद्र हे दोघेच तिलोत्तमेच्या डोळे दिपावणाऱ्या सौंदर्याने चलितचित्त न होता मोठ्या धीराने बसून राहिले होते. अखेर शंकराचे अवसान गळून गेले आणि ती तिलोत्तमा शंकराच्या उजव्या बाजूला वळली असता तिला पाहण्याची त्याची इच्छा इतकी तीव्र झाली की अतिशय रेखीव भुवया असलेल्या पद्मसदृश नेत्रांनी युक्त असलेले आणखी एक मुख त्याला उजव्या बाजूला फुटले. ती जेव्हा त्याच्या पाठीमागे गेली तेव्हा मागच्या बाजूला त्याला आणखी एक मुख फुटले. ती जेव्हा त्याच्या डाव्या बाजूला गेली तेव्हा डाव्या बाजूलाही त्याला चौथे मुख फुटले. हाच प्रकार इंद्राच्या बाबतीतही झाला. त्याच्या पाठीला पुढच्या बाजूला दोन्ही बाजूंना आरक्त कोपरे असलेले असंख्य विशाल नेत्र फुटले. याप्रमाणे प्रथम महादेव शंकर चतुर्मुख झाला आणि त्याच्या पाठोपाठ बलसुदन इंद्र सुद्धा सहस्त्रनेत्र झाला. तसेच देवसंघाच्या आणि महर्षींच्या ज्या ज्या बाजूला तिलोत्तमा वळली त्या बाजूला त्यांनी आपली तोंडे वळवली. एक पितामहाचा अपवाद सोडून दिला तर सर्वच देवांची दृष्टी तिलोत्तमेवर खिळून राहिली. ती जेव्हा सुंदोपसुंदाकडे जाण्यासाठी निघाली तेव्हा तिच्या लोकोत्तर रूपसंपदेकडे पाहून सुंदोपसुंदाच्या विनाशाचे आपले कार्य आता झालेच असे म्हणावयास हरकत नाही, असेच सर्व देवांना आणि महर्षींना वाटले. तिलोत्तमा सुंदोपसुंदाकडे गेल्यावर पितामह विधात्याने सर्व देवांना आणि ऋषीगणांना निरोप दिला. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.